इकडे बारामतीमध्ये मागच्या 50 वर्षात जे घडलं नाही ना, अशी आश्चर्यकारक घटना घडली। कारण बारामतीच्या व्यापाऱ्यांनी शरद पवार यांच्या मेळाव्याला येण्यासाठी थेट नकार दिला म्हणे। आणि हा जणू काही घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रकार होता आणि त्यामुळे शरद पवार नाराज झाले। त्यांनी त्यांच्या पद्धतीने खंत व्यक्त केली। पण पुढे काय घडलं पाहूया। शरद पवारांनी गेल्या 5 दशकांपासून जास्त काळ बारामतीचं प्रतिनिधित्व केलंय। बारामती मतदारसंघ हा तिथल्या विकास कामांमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरला। शरद पवारांनी बारामतीत उभं केलेलं सहकाराचं आणि वेगवेगळ्या संस्थांचं जाळं अभ्यासाचा विषय ठरला। सहकाराच्या माध्यमातून बारामतीचा शरद पवारांनी विकास केला, त्यामुळे बारामतीतल्या नागरिकांनी शरद पवारांची पाठराखण केली। पण आता चित्र बदलल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। शरद पवार यांच्या संवाद मेळाव्यात यायला व्यापाऱ्यांनी वेळ नसल्याचं कारण देत नकार दिला। या अनपेक्षित नकारानं शरद पवारांना देखील धक्का बसला। अर्थव्यवस्था देशाची मजबूत करायची असेल तर व्यापार उद्योग याच्याकडे दुर्लक्ष कधी चालत नाही। आणि म्हणून ही भूमिका मी सतत घेतली गेली आणि मला गंमत वाटली की बारामतीच्याच व्यापाऱ्यांनी या संदर्भाची मिटिंग घेणं त्यांना शक्य नाही हे मला कळवलं। गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रात असं मला कोणी कळलं नव्हतं। ठीक आहे, करून गेलं लोक घाबरते असतात, स्वतःचं मत मांडायला घाबरू शकतात, हे समजू शकतो। पण दुसऱ्याची मतं ऐकून घ्यायला सुद्धा घाबरतात, हे तिथं बारामतीमध्ये बघायला मिळालं। शरद पवारांनी खंत व्यक्त केल्यानंतर बारामतीतल्या व्यापाऱ्यांनाही घडलेल्या प्रकाराचं गांभीर्य लक्षात आलं। कारण शरद पवारांनी गेल्या 5 दशकात राजकारण करताना समाजातील सर्वच घटकांना सोबत घेतलं होतं। पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत व्यापाऱ्यांसोबत कधीही दुजाभाव केलेला नव्हता। परिणामी बारामतीतील व्यापाऱ्यांनी संयुक्त बैठक घेत लवकरच व्यापारी महासंघाचा शरदचंद्र पवार गटाचा मेळावा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं। आम्ही सर्व लोकांनी जवाहरभाई शाह यांच्याकडे मीटिंग केली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की जवाहरभाई शाह आणि मर्चंट असोसिएशनचे लोक हे संपूर्ण मेळाव्याचं नियोजन करतील। त्यामुळे बारामती व्यापारी महासंघाने हा मेळाव्यासाठी नकार दिला दिलं हे 100% चुकीचं आहे। पवार साहेबांच्या ह्याच्यात जे आलेलं आहे पेपरमध्ये पण की पत्र दिलं वगैरे, तर मी ठामपणे सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही प्रकारचं पत्र असं दिलेलं नाही। जे काय माहिती पवार साहेबांपर्यंत पोहोचलेली आहे ती चुकीची माहिती पोहोचलेली आहे। शरद पवारांच्या पक्षाचं घड्याळ हे चिन्ह आता अजित पवारांना मिळालंय। त्यामुळे शरद पवारांची वेळ बदलली असं म्हणण्याची वेळ आलीय। एकंदरीतच बारामतीच्या व्यापाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडणं ही बदललेल्या राजकीय समीकरणांचं उदाहरण होतं। मात्र शरद पवारांनी या मुद्द्यावरून कोणताही त्रागा केला नाही, पण संयत भाषेत त्यांनी नाराजी व्यक्त केली। परिणामी व्यापाऱ्यांनी त्यांची बाजू मांडत अशा प्रकारचं कोणतंही पत्र दिलं नाही हे स्पष्ट केलंय। त्यामुळे या वादावर अखेर पडदा पडला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।